बोल. माझं नाव माहेरचं अमृता भरत जगताप, सासरचं नाव अमृता अक्षय निकम. मी फॉर्म भरला होता अंगणवाडी वस्ती क्रमांक 4. तिथं माझा फॉर्म भरल्यानंतर सगळे कागदपत्रानुसार माझं नियमाने नाव आलेलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या माझे टक्के जास्त असून तरी त्या दुसऱ्या बाईंना सिलेक्ट केलं जातंय आणि मी माझ्या दोन महिन्याच्या बाळाला घेऊन फिरते इकडे तिकडेच, तरी हे माझं ऐकत नाही. मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे आणि माझं सिलेक्ट नाही, मला न्याय नाही दिला तर मी कार्यालयात जाईल, नाशिकला कार्यालयामध्ये जाईल आणि तिथे मी उपोषण करेल 2 महिन्याचं बाळ घेऊन. तुम्ही कसं कारण अर्ज दिलेले आहे? मी अंगणवाडी सेविकासाठी फॉर्म भरलेला होता, अंगणवाडी 4 क्रमांक. त्याच्यासाठी मी फॉर्म भरलेला होता. तिथं माझं नाव पण सिलेक्ट झालं सगळे. मग हे बघा माझं नाव पण सिलेक्ट झालेलं इथं. त्याच्यानंतर मला 57 गुण पडलेले. बाकीच्यांना कोणाला 50 आहे, कोणाला 47 आहे, तरी मला डालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना ऑर्डर देऊन दिलेले आहे. मला न्याय पाहिजे. आपण फॉर्म कुठे भरले होते? याच्यामध्ये प्रकल्प अधिकारी. काय झालं? तिथे फॉर्म भरल्यानंतर माझं नाव लिस्टला आलं. गाव माझं वराणा आहे, क्रमांक 4 अंगणवाडी गाव वराणा असं. तिथं मी फॉर्म भरलेला होता, माझं नाव आलं. तिथे माझा नंबर 1 नंबर आलेला आहे, तरी मला माझं नाव दुसऱ्याला देऊन दिलेलं आहे. सगळ्यात माझं नाव कमी कर. माझं नाव यशवंत विश्वास जाधव, राहणार मालेगाव. सदर महिला जी आहे तिचं नाव अमृता निकम, मायाचं नाव अमृता जगताप. या महिलेने नमस्कार, मी यशवंत जाधव. ह्या महिला अमृता निकम, मायाचं नाव अमृता जगताप यांनी वराणे अंगणवाडी क्रमांक 4 येथील कार्यकर्ती पदाकरता सन 2025च्या निवड प्रक्रियेमध्ये फॉर्म भरला होता. या महिलेला 57 मार्क गुण सगळे कागदपत्रानुसार मिळाले आहेत, तरी यांना डावलून त्यांच्यापेक्षा कमी गुण असलेल्या महिलांना तिथे नियुक्त करण्यात आलंय. यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. तरी ह्या महिलेस आम्ही न्याय मिळवण्यासाठी प्रक्रिया चालू केली. त्याकरता हे पाकिट जे आहेत अर्जाचे निवेदनांचे ते आम्ही संबंधित अधिकारी नाशिक CO कार्यालय यांच्याकडे पाठवले आहे. तसेच आमच्याकडे ही यादी सुद्धा आहे जी निवड प्रक्रियेने जाहीर केली की कोणाला किती गुण आहेत, कसे कुठल्या गावाला त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे. तरी देखील निकम या महिलेस टाळून त्यांच्या जागेवर दुसऱ्या महिलांची नियुक्ती केली आहे. ही बाब तिच्यावर फार अन्यायकारक आहे आणि सदर महिला आज रोजी 2 महिन्यांची बाळंतीण आहे, तरी ती ह्या गोष्टी करता लढा देते आहे. तर आपलं एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी हे मॉप देतो आहे आणि सदर प्रकरणामध्ये अधिकारी यांनी सहकार्य करावे आणि ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.